नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। इथे मी पाऊण कप रवा घेतलेला आहे। एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। रवा घेतलेला होता, रवा टाकलेला आहे। छान असं परतून घेऊया। थोडाच रवा झाला की यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया। पोहा खाच्या चम्मचनी 1.5 चम्मच मी गव्हाचं पीठ टाकत आहे। गव्हाचं पीठ टाकल्याने उपमा किंवा उपीट छान बनत असतं। छान असं परतून घ्यायचं। बघा, छान असं कलर आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एका परातमध्ये काढून घेऊया। खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट वाटतं। तेल टाकलेलं आहे, जिरं सोडलेलं, जिरं झालेलं, मोहरी टाकलेली। इथे मी कांदा कापून घेतलेला आहे। कांदा टाकूया आपण। हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। कढीपत्ता टाकत आहे। कढीपत्ता टाकल्याने छान चव येतं। इथे मी मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे। तुम्ही मीडियम आकाराचा घेतला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल। बटाट्याला छान चव येण्याकरिता मी यामध्ये मीठ टाकत आहे। थोडाच बटाटा, कांदा, हिरवी मिरची तेलामध्ये होऊ द्यायचा। यामध्ये टाकूया हळद। कोणी हळद नसते टाकत, तुम्ही नाही टाकली तरी चालेल। आमच्याकडे टाकत असतं म्हणून मी हळद टाकलेली आहे। मी आता टमाटर टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे। थोडाच बटाटा शिजेपर्यंत फिरवून घेत आहे। थोडाच बटाटा शिजलेला आहे। यामध्ये मी भाजलेला रवा आणि गव्हाचं पीठ आहे ते टाकून घेत आहे। छान असं मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकत आहे मीठ। चवीनुसार मीठ टाकायचं। मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडाच रवा परतून घेऊया, मिक्स करून घेऊया। मी बटाटा जास्त टाकलेला आहे। माझ्या बाळाला बटाटा आवडत असतं म्हणून। तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यामध्ये मी पाणी टाकलेले आहे। आपल्याला गिलसर पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाण टाकायचं आणि मोकळा पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं। पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं। मी इथे पाणी जास्त टाकलेलं आहे कारण मी आज उपीट उपमा गिलसर बनवत आहे। उपीट किंवा उपमा तुम्ही जे म्हणत असाल ते नाव देऊ शकता। बघा, छान असं उपीट बनून तयार आहे। रवा शिजला का बघूया। बघा, छान असा शिजलेला आहे। किंवा बटाटा शिजला का बघायचा। बटाटा पण शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून देत आहे। छान असा उपमा बनून तयार आहे। आता आपण कोथिंबीर टाकूया। मी इथे गिलसर बनवलेला आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। तुम्हाला मोकळा हवा असेल तर पाणी कमी टाकायचं। एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। यामध्ये टाकूया कोथिंबीर।
या प्रकारे उपमा तुम्ही पण बनवून बघा. यावर निंबू टाकूया किंवा दही. मी निंबू टाकत आहे. खायला खूप चविष्ट लागतं. तुम्ही या प्रकारे नक्की बनवून बघा. आता आपण मखाना फ्राय करत आहे. त्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं. खूप पौष्टिक असतं लहान मुलांना तसेच मोठ्यांना खाण्याकरता. इथे मी मखाना घेतलेला आहे. मखाना तुपामध्ये भाजून घेऊया. छान असा क्रिस्पी होतपर्यंत भाजायचा. बघा छान असा मखाना शिजत आहे, क्रिस्पी बनत आहे. हाताने तोडून बघायचं. छान असं क्रिस्पी होत असतं किंवा खाऊन बघितलं तरी चालेल. या प्रकारे नक्की तुम्ही बनवून बघा. लहान मुलांसाठी खूप छान असतं. मखाना क्रिस्पी बनलेला आहे. आता मी थोडंच तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च टाकत आहे. कारण कलर आलेल्या वस्तू मुलांना सहज आवडतात, म्हणून मी काश्मीरी लाल मिर्च टाकत आहे. थोडंच मीठ टाकलेलं, चाट मसाला आणि छान असं मिक्स करून घेऊया. मखाना टाकलेला आहे जो आपण भाजून घेतलेला होता. यावर टाकूया आपण काळा नमक. सहज किराणा दुकानामध्ये भेटून जातं. या प्रकारे बघा सहज मुलं खाणार. टिफिनवर देण्याकरिता पण छान आहे किंवा मुलांना घरी पण आपण या प्रकारे देऊ शकतो. बाय बाय.